महापालिका निवडणुका सुरू आहेत, कसा सुरू आहे प्रचार? प्रचार यावेळेला थोडा वेगळ्या पद्धतीने आम्ही करतो. कालच माझी आणि राजची संयुक्त सभा नाशिकला झाली. प्रतिसाद कसा होता हे आपण पाहिलं असाल. कोणतीही सभा असली तरी प्रचाराचे मुद्दे हे साधारणतः तेच आहेत. मग तेच मुद्दे जाहीर सभातनं सांगण्यापेक्षा आपण जरा घरोघरी कोणत्या माध्यमातून पोचायचं, तर तुमच्या माध्यमातून एक झालं. आणि जे कार्यकर्ते माझे प्रत्यक्ष तिकडे निवडणुका लढतायत त्या कार्यकर्त्यांना तिथल्या माझ्या निवडणूक कार्यालयाला आणि माझ्या शाखांना भेटी देऊन मी एक थोडंसं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला. मी आहे, आदित्य आता सभा पण घेतोय, राज पण तसाच फिरतोय. आम्ही सगळेच जण यावेळेला जरा शाखा भेटी आणि एक सभा आणि मुलाखती असं हे आम्ही यावेळेचं एक ठेवलेलं आहे. उद्धवजी, खरं तर शाखा म्हणजे तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. कारण म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन किंवा जे प्रेम आहे ते अगदी वेगळं आहे. त्याच्यामुळेच आम्ही आहोत. तुम्ही ज्या शाखा भेटी करतात म्हणजे खरं हा कुठल्या रणनीतीचा भाग हा असा माझ्या ह्याच्यात एक प्रश्न होता, पण तुम्हीच त्याला हात घातला म्हणून तो पहिले घेते की ते शाखेमध्ये ही मंडळी असतात, जातात, ते तुमच्यासाठी तुम्ही नाही म्हटलं तरी प्रचार करणारे, ते निघणारे, ते मतदानालाही जाणार आहेतच. मग त्या लोकांना भेटून म्हणजे भेटायची गरज काय? मला वाटतं का तुम्हाला सांगतो, ही अनेक लोक अशी आहेत. आणि खरंच सांगतो तुम्हाला, एखाद्या पक्षाचा प्रमुख असणं हे खूप मोठा मान आहे. पण हे प्रमुख पद जे आहे ना, हे निवडणुकीच्या उमेदवारी वाटपाच्या वेळेला खूप क्लेशकारक असतं. आपलीच माणसं, म्हणजे मला आजही एका गोष्टीचा अभिमान आहे, हे आमचं वैभव आहे की आज देखील माझ्या सगळ्या शहरात जिथे जिथे निवडणुका लढतोय, अनेक शहरात तर मी जाऊ शकत नाहीये, पण तिथे प्रत्येक वॉर्डात 1हून अधिक महिला पुरुष कार्यकर्ते, सक्षम कार्यकर्ते हे निवडणूक लढवायला तयार आहेत.